अकोला वन विभाग अंतर्गत येत असलेल्या वाडेगाव देगाव मार्गावर सोमवार दिनांक 7 मे रोजी रात्रीच्या सुमारास वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात 17 बकऱ्या ठार झाल्याची घटना घडली। या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्याचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। हा हल्ला नेमका लांडगा की बिबट्याने केला याबाबत वन विभागाकडून अद्याप माहिती प्राप्त झालेली नाही। या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार वाडेगाव येथील शेख इसाक शेख मुसा वय 68 तसेच शेख इलियास शेख मुसा वय 65 यांचे देगाव मार्गावर असलेल्या शेतातील गोठ्यात बांधलेल्या बकऱ्यांवर एका हिंस्त्र प्राण्याने हल्ला करून सदर शेतकऱ्यांच्या 17 शेळ्या ठार केल्या आहेत। या प्रकरणी वन विभागाचे कर्मचारी वनपाल गजानन इंगळे, वनरक्षक NM मोरे, गाडबैल गजानन म्हातारमारे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ पंचनामा केला। या घटनेमध्ये संबंधित शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून शासनाकडून नुकसान भरपाई व परिसरातील हिंस्त्र पशूंचा बंदोबस्त करण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे। MCN न्यूज मराठीकरिता राजकुमार चिंचोळकर, वाडेगाव, बाळापूर। मी अक्षय रवींद्र मानकर, राहणार पिंपळगाव, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला येथील रहिवासी असून काल आम्ही शेतात रखवालीसाठी गेलो असता रात्री 5 मे 2024 रोजी रात्री 11:30 वाजता सुमारास गावालगतच मायरूट या शेतात गजानन पातोडे यांच्या शेतात आम्हाला बिबट्या दिसला व आम्ही त्याचे काही व्हिडिओ काढले। आम्ही त्यामुळे भयभीत झालो व शेतकऱ्यांमध्ये आता भीतीचे वातावरण तयार झाले आहे व पशुधनाची तो शिकार करत आहे। त्यामुळे त्यांना आता बिबट्याने दहशत माजवली आहे। त्यामुळे वन विभागाने याचा बंदोबस्त करावा ही विनंती।